हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीएससी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण एमपीएससी लायब्ररी या चॅनलवर नवीन एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्याचं नाव आहे वीकली करंट अफेअर्स. या व्हिडिओमध्ये आपण 1 जून ते 7 जून या कालावधीमधील चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सुप्रीम कोर्टमध्ये 5 नवीन न्यायाधीश आता झालेले आहेत. आता हे 5 नवीन न्यायाधीश कोण आहेत? तर श्री न्यायमूर्ती शील नागू, तसेच श्री न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, जे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी होते. तसेच श्री न्यायमूर्ती संजीव सचदेवा, श्री न्यायमूर्ती अरुण पल्ली आणि श्रीमती व्यंकिटा सुब्रमणी मोहना. आता या 5 नवीन न्यायाधीशांमुळे एकूण न्यायाधीशांची संख्या झाली आहे 37. आणि ही 37 म्हणजे मुख्य न्यायाधीशांना धरून ही एकूण संख्या आहे. इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीशांची संख्या 37 वर आलेली आहे. याआधी 33 ही सर्वोच्च संख्या होती. आता आत्ताच सांगितल्याप्रमाणे माजी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याने आता मुंबई उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायाधीशपदी रवींद्र घुगे यांची नियुक्ती झालेली आहे. कलम 223 अंतर्गत राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती ही केलेली आहे. IPL 2026 या आठवड्यातील एक महत्त्वाची क्रीडा घडामोडी म्हणजे IPL 2026 परीक्षेसाठी महत्त्वाचे पुरस्कार व विजेते कोण आहेत या संदर्भात माहिती पाहूया. IPL 2026 चे विजेता ठरलेला आहे RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. अंतिम सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून सलग दुसरे विजेतेपद या संघाने पटकावलेले आहे. उपविजेता ठरलेला आहे गुजरात टायटन्स. यामध्ये सर्वाधिक धावा म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा, ज्याला ऑरेंज कॅप असं म्हटलं जातं, ह्याही मिळालेले आहे वैभव सूर्यवंशी, हा राजस्थान रॉयल्सचा आहे. त्याने 776 धावा केलेल्या होत्या. पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक बळी, हा कागिसो रबाडा जो गुजरातचा आहे, ज्याने 29 बळी मिळवलेले आहेत. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वैभव सूर्यवंशी, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन वैभव सूर्यवंशी, बेस्ट स्ट्राईक रेट अवॉर्ड वैभव सूर्यवंशी आणि मोस्ट सिक्सेस वैभव सूर्यवंशी. म्हणजेच एकंदरीतच पाहिलं तर IPL 2026 ही संपूर्ण स्पर्धा ही एकट्या 15 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी यानेच गाजवलेली आहे. त्यामुळेच परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला की प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन किंवा ऑरेंज कॅप असे हे सर्व पुरस्कार कोणत्या खेळाडूंना मिळाले, तर वैभव सूर्यवंशी. तो कोणत्या संघाचा भाग होता, तर राजस्थान रॉयल्स. आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026. आता आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने अतिशय दमदार कामगिरी केलेली आहे. 22वी आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 हाँगकाँग या ठिकाणी पार पडलेली होती. या स्पर्धेमध्ये भारताने 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 19 पदके जिंकून द्वितीय स्थान पटकावलेले आहे. चीनने 14 सुवर्णांसह 25 पदके जिंकून प्रथम क्रमांक मिळवलेला होता. तर जपान 18 पदकांसह तृतीय स्थानावर राहिलेला आहे. लक्षात घ्या, हाँगकाँग येथे झालेल्या 22व्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने 19 पदकांसह उपविजेतेपद मिळवलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या आठवड्यातील अतिशय महत्त्वाची ही बातमी होती. राज्य मंत्रिमंडळाने शेतकरी कर्जमाफीला नुकतीच मंजुरी दिलेली आहे. 55.72 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आता लाभ मिळणार आहे. यासाठी 36,585 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रति शेतकरी कमाल 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जांचा यामध्ये समावेश असणार आहे. जमीन धारणेची यामध्ये कोणतीही अट नाही. राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण व सहकारी बँकांची कर्जे यासाठी पात्र असणार आहेत. ॲग्रीस्टॅक नोंदणी व शेतकरी प्रमाणीकरण हे मात्र यामध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष लाभ मिळवण्यास सुमारे 2 ते 2.5 महिने लागू शकतात. आता प्रोत्साहनपर लाभ काय, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ यामध्ये आता मिळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकते. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना नुकतंच आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहेत. हे महाराष्ट्रातील 5 समुद्र किनारे कोणते आहेत, तर रायगडमधील श्रीवर्धन, रायगडमधीलच नागाव, पालघरमधील परनाका, रत्नागिरीमधील गुहागर, रत्नागिरीमधील लाडघर या 5 बेटांचा यामध्ये समावेश आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्रातील स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळालेली आहे. आता ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे काय, तर हे ब्ल्यू फ्लॅग हे समुद्र किनाऱ्यांसाठी दिले जाणारे जागतिक दर्जाचे पर्यावरणीय प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र डेन्मार्क स्थित या संस्थेकडून दिले जाते. यासाठी समुद्र किनाऱ्यांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे: स्वच्छ पाणी व किनारा, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि दिव्यांगांसाठी सुविधा. भारतातील सध्या
18 ब्ल्यू फ्लॅग प्रमाणित समुद्रकिनारे आहेत आणि ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या संख्येत भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक मानला जातो. नवीन सीडीएस लेफ्टनंट जनरलपदी एन.एस. राजसुब्रमणी यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. नवीन सीडीएस एन.एस. राजसुब्रमणी, सीडीएस म्हणजे काय? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. लेफ्टनंट जनरल एन.एस. राजसुब्रमणी 30 मे 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. यामागील सीडीएस होते जनरल अनिल चौहान यांची ते जागा घेणार आहेत. आता सीडीएस पद कधी सुरू झालेले आहे? तर 15 ऑगस्ट 2019 या दिवशी सीडीएस पद हे निर्माण करण्यात आले. पहिले सीडीएस होते जनरल बिपिन रावत, दुसरे सीडीएस होते जनरल अनिल चौहान आणि तिसरे सीडीएस आहेत एन.एस. राजा सुब्रमणी. डिझेल व प्रदूषण विरहित आता हायड्रोजन रेल्वे ही धावणार आहे. हा मार्ग आहे जिंद ते सोनीपत हरियाणा या राज्यामध्ये आहे. हायड्रोजनचा वापर या रेल्वेमध्ये करण्यात आलेला आहे आणि पूर्णतः स्वदेशी ही रेल्वे असणार आहे. यामध्ये एकूण 10 डबे आहेत आणि यामध्ये 2600 प्रवासी प्रवास करणार आहेत आणि याचा वेग असणार आहे 75 किलोमीटर पर आवर. लक्षात घ्या, मार्ग काय आहे? जिंद ते सोनीपत हरियाणा. देशातील पहिला पाण्याचा सातबारा हा आता महाराष्ट्रात काढण्यात आलेला आहे. जल व्यवस्थापनासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. महाराष्ट्र सरकार जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर पाण्याचा सातबारा विकसित करण्याच्या तयारीत असून हा देशातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे. पाण्याच्या वापराची नोंद ठेवून बेसुमार वापराला यामुळे आळा बसेल. तसेच ही संकल्पना वॉटर ऑडिट आणि वॉटर बॅलन्स शीट या संस्थेची संकल्पना आहे. यामध्ये सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पाण्याच्या सातबाऱ्यामध्ये काय असेल? तर पाण्याचा साठा, पाण्याची आवक जावक, शिल्लक पाणी आणि वार्षिक वर्गीकरण व ताळेबंद या सातबाऱ्यामध्ये असणार आहेत. आता याचे महत्व काय? तर पाण्याच्या वापराची जबाबदारी यामुळे निश्चित होईल. जलसंपत्तीचे पारदर्शक व्यवस्थापन शक्य होईल. ग्रामपंचायत व पाणलोट क्षेत्राचा अचूक जललेखा तयार होईल. तसेच ब्ल्यू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंट संकल्पनेला यामुळे चालना मिळणार आहे. लक्षात घ्या, देशातील पहिला पाण्याचा सातबारा विकसित करणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र. अब्राहम अकॉर्ड म्हणजे अब्राहम करार. आता हा सध्या मागील आठवड्यामध्ये खूप चर्चेमध्ये होता. याचं कारण काय? तर अमेरिकेच्या मध्यस्थीने 15 सप्टेंबर 2020 रोजी झालेला हा ऐतिहासिक करार इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधील संबंध सामान्य म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्यासाठी करण्यात आलेला आहे. याचा उद्देश पश्चिम आशियामध्ये शांतता, स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य वाढवणे हा आहे. आता याचं मुख्य उद्दिष्ट काय? तर इस्रायल अरब देशांतील शत्रुत्व कमी करणे, व्यापार, पर्यटन व गुंतवणूक वाढवणे, सुरक्षा व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवणे, तसेच पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करणे. या करारातील सध्याचे देश कोणते आहेत? इस्रायल, UAE, बहरीन, मोरोक्को आणि सुदान. आता या अब्राहम अकॉर्डला पाकिस्तानचा विरोध का? कारण पाकिस्तान अद्याप पॅलेस्टाईनला अधिकृत पाठिंबा देतो. पाकिस्तानी पासपोर्टवर इस्रायल वगळता सर्व देशांसाठी वैध अशी नोंद आहे. या करारामध्ये सहभागी झाल्यास पाकिस्तानला इस्रायलला मान्यता द्यावी लागू शकते. ट्रम्प यांची भूमिका काय? तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, कतार, पाकिस्तान आदी मुस्लिम बहुल देशांनीही या करारामध्ये सहभागी होऊन इस्रायलला मान्यता द्यावी अशी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अब्राहिम करार हा काय आहे या संदर्भात आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकते. रशिया कझाकिस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प. हा कझाकिस्तानचा आता पहिला अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे $16.5 अब्ज इतका असणार आहे. रशियाची सरकारी अणुऊर्जा महामंडळ रोसाटॉम या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहे. एकूण क्षमता आहे 2400 मेगावॅट, प्रत्येकी 1200 मेगावॅटचे 2 अशा पद्धतीचे हे असणार आहे. यासाठी वित्त पुरवठा कसा असेल? तर रशिया 85% निर्यात कर्ज देईल, तर उर्वरित 15% कझाकिस्तान सरकारमार्फत याचा वित्त पुरवठा होणार आहे. यासाठी सहकार्य आता सांगितल्याप्रमाणे रोसाटॉम जी रशियाची सरकारी अणुऊर्जा महामंडळ आहे यामार्फत होणार आहे. कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे. जागतिक उत्पादनातील 43% वाटा हा आता एकटा कझाकस्तानमध्ये आहे. तरीही त्याच्याकडे अद्याप कोणतेही अणुऊर्जा प्रकल्प नाही. त्यामुळे लक्षात घ्या, नुकताच आता कोणत्या देशाने आता पहिलाच अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या मदतीने सुरू केलेला आहे? तर तो देश आहे कझाकिस्तान. तेलंगणामध्ये देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प. तेलंगणामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प व्यंकटपुरम गाव तेलंगणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. तेलंगणामध्ये महिला बचत गटांच्या म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच SHG यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या देशातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाची वैशिष्ट्य काय? तर इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत हा उभारलेला आहे. 1 मेगावॅट क्षमतेचा हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. महिला बचत गटांद्वारे म्हणजेच SHG द्वारे याचे संचालन होणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. तेलंगणा सरकारची प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे प्रकल्प उभारण्याची ही योजना आहे. सिक्कीम पोलिसांना नुकतेच प्रेसिडेंट्स पोलीस अशा पद्धतीने सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. 28 मे 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सिक्कीम पोलीस दलाला
प्रेसिडेंट पोलीस कलर म्हणजे प्रेसिडेंट पोलीस कलर हा प्रतिष्ठेचा सन्मान हा देण्यात आलेला आहे. या सन्मानामुळे सिक्कीम पोलीस दल हा पुरस्कार मिळवणारे भारतातील 15वे राज्य पोलीस दल हे ठरलेले आहे. प्रेसिडेंट पोलीस कलर म्हणजेच निशाण हा भारतातील पोलीस दलांसाठीचा सर्वोच्च सन्मान असून 28 मे 2026 रोजी सिक्कीम पोलीस हे सन्मान मिळवणारे भारतातील 15वे राज्य पोलीस दल ठरलेले आहे. प्रेसिडेंट पोलीस कलर म्हणजे काय? तर भारतातील कोणत्याही पोलीस दलासाठीचा हा सर्वोच्च सन्मान आहे. उत्कृष्ट सेवा, शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा प्रदान केला जातो. हा विशेष ध्वज राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरा आणि योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेणारा हा सन्मान आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन. आंतरराष्ट्रीय संयुक्त शांतता सैनिक दिन नुकताच 29 मे या दिवशी साजरा करण्यात आला. या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने 2 भारतीय शांतता सैनिकांना मरणोत्तर सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे. आता हे 2 भारतीय जवान कोणते आहेत? तर लान्स हवालदार हरभजन सिंग आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान. आता हा कोणता सन्मान दिला जाणार आहे? तर डॅग हॅमरस्टॅग जोल्ड पदक हे यामध्ये दिले जाणार आहे. हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमामध्ये कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या शांतता सैनिकांना दिला जाणारा सर्वोच्च मरणोत्तर सन्मान आहे. यामध्ये भारताचे योगदान काय? तर संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमामध्ये भारताचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. UN पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये सर्वाधिक बलिदान देणाऱ्या देशांमध्ये भारत हा अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे 180 भारतीय शांतता सैनिकांनी जागतिक शांततेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला की कोणत्या 2 भारतीय जवानांना नुकतेच मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेले आहे, तर लान्स हवालदार हरभजन सिंग आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान. अग्नि-1 या क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे. अग्नि-1 या लघुपटलाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. 22 मे 2026 या दिवशी ही चाचणी झाली आणि याचं ठिकाण होतं चंदीपूर, ओडिसा. स्वदेशी बनावटीचे हे मिसाईल आहे. कमी पल्ल्याचे म्हणजेच घन इंधन असणारे हे मिसाईल आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि अण्वस्त्र वाहून नेण्याचे सक्षम हे अग्नि-1 हे आहे. क्षेपणास्त्र प्रणालीची रचना या दोन्हीसाठी केलेली आहे. म्हणजेच पारंपरिक युद्ध सामग्री आणि अणुबॉम्ब या दोन्हीसाठी याची रचना ही करण्यात आलेली आहे. याची मारक क्षमता आहे 700 ते 900 किलोमीटर. भार क्षमता आहे 1000 किलोग्राम पर्यंत आणि याची पहिली चाचणी 25 जानेवारी 2002 या दिवशी करण्यात आलेली होती. संयुक्त राष्ट्राने इस्रायलला काळ्या यादीत टाकलेले आहे. आता संयुक्त राष्ट्राने इस्रायलला लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीत टाकलेले आहे. याचा दिनांक आहे 28 मे 2026. इस्रायलने संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्याशी संबंध तोडलेले आहेत. आता नेमकं काय झालेलं आहे? तर इस्रायलला काळ्या यादीत टाकण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लैंगिक हिंसाचार अशा पद्धतीचं कारण दिलेलं आहे. आता आपल्याला UN या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. तर संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी झालेली होती. सुरुवातीला 51 सदस्य देश होते आणि सध्या याचे 193 सदस्य देश आहेत आणि 3 याचे संघ आहेत. म्हणजेच टोटल 195 यामध्ये सदस्य आहेत. सुरक्षा परिषद म्हणजे यामध्ये 15 सदस्य असतात, जे 5 परमनंट आणि 10 नॉन परमनंट. याचं मुख्यालय न्यूयॉर्क शहर, अमेरिका या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे याचं उद्देश आहे. याचे सध्याचे सचिव आहेत अँटोनियो गुटेरेस आणि याची अधिकृत भाषा आहे अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. भारतातील जन्मदरात मोठी घट आता दिसून आलेली आहे. भारताचा एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट आता 2.0 यावर आलेला असून तो रिप्लेसमेंट लेवलपेक्षाही कमी झालेला आहे. फक्त 6 राज्यांमध्येच प्रजनन दर हा 2.1 पेक्षा 2.1 पेक्षा जास्त आहे. आता ही 6 राज्य कोणते? तर बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड. सर्वाधिक प्रजनन दर बिहार 2.9 एवढा आहे, तर सर्वात कमी प्रजनन दर दिल्लीमध्ये 1.2 आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 1.4 च्या आसपास प्रजनन दर आहे. बाल लोकसंख्या का घटते? तर तामिळनाडूमध्ये 0 ते 14 वयोगटाचे प्रमाण फक्त 18% राहिलेले आहे. बिहारमध्ये हेच प्रमाण 31.5% एवढे प्रचंड आहे. देशाची सरासरी आहे 24%. कार्यक्षम लोकसंख्या देखील वाढते. म्हणजेच 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या 66.4% झालेली आहे. 2014 मध्ये हेच प्रमाण 64% होते. आता वृद्ध लोकसंख्या देखील वाढणार आहे. 60 वर्षांवरील लोकसंख्या 8.6% वरून 9.7% झालेली आहे. रिप्लेसमेंट लेवल म्हणजेच 2.1 म्हणजे काय? तर एका महिलेने आयुष्यभरामध्ये सरासरी 2.1 मुलांना जन्म दिल्यास पुढील पिढीमध्ये लोकसंख्या स्थिर राहते. हा दर दीर्घकाळ कमी राहिल्यास लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो आणि भविष्यामध्ये लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकू शकते. याचा निष्कर्ष काय? तर भारतात लोकसंख्या वाढीचा वेग कमी होत असला तरी 66.4% कार्यक्षम लोकसंख्या असल्यामुळे देशाला त्यात
डेमोग्राफिक डिव्हिडंडचा मोठा फायदा मिळण्याची संधी आहे. तेलुगू देसम पक्ष म्हणजेच TDP हा देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरलेला आहे. 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये आंध्र प्रदेशातील TDPने तब्बल 228.31 कोटी उत्पन्न जाहीर केलेले असून तो देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेला प्रादेशिक पक्ष ठरलेला आहे. नुकत्याच समोर आलेल्या ADR अहवालानुसार देशातील 36 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न आहे 1,192.94 कोटी. अव्वल 5 पक्षांचा वाटा आहे 821.86 कोटी, जे जवळपास 69% आहे. आता मागील वर्षाच्या तुलनेमध्ये प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नामध्ये 51.57% घट दिसून आलेली आहे. उत्पन्नामध्ये अव्वल पक्ष कोणते आहेत? तर आता हे आपण प्रादेशिक पक्षांबद्दल बोलतोय. आपण जे राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत यांना आपण वगळलेले आहे. पहिला क्रमांकाचा पक्ष आहे तेलुगू देसम पक्ष 228.31 कोटी, तृणमूल काँग्रेस 219.35 कोटी, YSR काँग्रेस 140.38 कोटी. यामध्ये उत्पन्न वाढलेले पक्ष कोणते आहेत? तर मनसे 37.74 कोटी, अण्णाद्रमुक म्हणजे AIADMK 37.24 कोटी आणि जनसेना 24.56 कोटी. महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे? तर शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी अद्याप लेखापरीक्षण अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केलेले नाहीत. मात्र मनसेने 41 दिवस उशिराने का होईना अहवाल सादर केलेला होता, त्यामुळे त्यांचे उत्पन्न या ठिकाणी दिसून येत आहे. चर्चेतील मुद्दा बन्नी गवताळ क्षेत्र. आता याचं स्थान आहे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये. बन्नी हे आशियातील सर्वात मोठे गवताळ म्हणजेच ग्रासलँड परिसंस्थान मानले जाते. येथे 70हून अधिक गवतांच्या प्रजाती आणि 30हून अधिक झुडपांच्या प्रजाती आढळून येतात. हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध असून पशुपालनासाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. आता या ठिकाणी मालधारी समुदायाचा जीवनाधार हे बन्नी गवताळ क्षेत्र आहे. बन्नी परिसर हा स्थानिक मालधारी पशुपालक समुदायाच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. हजारो कुटुंबे आपल्या पशुधनासाठी या गवताळ प्रदेशावर अवलंबून असतात. आता यामध्ये हे चर्चेमध्ये असण्याचं कारण काय? तर या क्षेत्रामध्ये नुकतेच सौर ऊर्जा प्रकल्प NTPC मार्फत उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प सुमारे 4,500 एकर म्हणजेच जवळपास 1820 हेक्टर क्षेत्रामध्ये प्रस्तावित आहे आणि स्थानिक मालधारी समुदायाचा असा दावा आहे की यामुळे त्यांच्या पारंपरिक चराई हक्कांवर व उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचे संकेत नुकतेच देण्यात आलेले आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजेच PRL अहमदाबाद येथील शास्त्रज्ञांनी चंद्रयान 2च्या माहितीचे विश्लेषण करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात बर्फ असण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. हा संभाव्य बर्फ परमनंटली शॅडोड रिजन म्हणजेच PSRs अर्थात सूर्यप्रकाश कधीच न पोहोचणाऱ्या खोल विवरांमध्ये असू शकतो. बर्फ का टिकू शकतो? तर या भागामध्ये सूर्यप्रकाश नसल्यामुळे तापमान -250 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकते. इतक्या कमी तापमानामध्ये पाण्याचा बर्फ अब्जावधी वर्षे टिकून राहू शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत? तर एकूण 9 विवरांचा यामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यापैकी 4 विवरांमध्ये बर्फ असण्याची शक्यता आढळलेली आहे. आता चंद्रयान 2 बद्दल माहिती पाहूया. 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित झालेले हे यान अजूनही कार्यरत आहे. आतापर्यंत भारताने चंद्रयान मोहीम कोणकोणत्या आखलेल्या आहेत? तर चांद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008, चांद्रयान 2 22 जुलै 2019, चांद्रयान 3 14 जुलै 2023 आणि चांद्रयान 4 2027 मध्ये प्रस्तावित. अन्नपूर्णा योजना पश्चिम बंगाल सरकारची नवीन घोषणा. पश्चिम बंगाल सरकारने नुकतीच लक्ष्मी भांडार योजनेच्या जागी अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची तयारी केलेली आहे. यामध्ये लक्ष्मी भांडार योजनेअंतर्गत 1500 रुपये आणि अन्नपूर्णा योजनेमार्फत 3000 रुपये हा असा आर्थिक लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांना दुप्पट आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव यामध्ये आहे. यामध्ये आर्थिक भार कसा असेल? तर दरमहा अंदाजित खर्च 6,000 कोटी असणार आहे. वार्षिक अंदाजित खर्च हा 72,000 कोटी एवढा असणार आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या सुमारे 18% खर्च या योजनेवर होण्याची शक्यता आहे. यातील ठळक बाब म्हणजे अन्नपूर्णा योजना ही महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली महत्वाकांक्षी योजना मानली जाते. आपल्याला सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की अन्नपूर्णा योजना ही कोणत्या राज्य सरकारची आहे? तर पश्चिम बंगाल सरकारने ही आता घोषणा केलेली आहे. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे नुकतेच मुंबई विद्यापीठातील कॅम्पसमध्ये उभारण्यात येणार आहे. याचं उद्दिष्ट म्हणजे राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे तसेच भारतीय संगीत परंपरेचा जागतिक स्तरावर प्रसार करणे हे आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, संशोधन आणि उच्च दर्जाचे संगीत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. केरळ ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग. केरळने नुकतेच ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग आणि 25 लाख रुपयांच्या विमा योजनेचे अनावरण केलेले आहे. यामध्ये कल्याण विभाग म्हणजे ज्येष्ठ नागरिक कल्याणासाठी विभाग स्थापना केला जाणार आहे. देशातील पहिलाच हा स्वतंत्र विभाग असणार आहे. लक्षात घ्या, असा प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात येऊ शकतो. कोणत्या राज्याने पहिल्यांदाच
ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग हा स्थापन केलेला आहे. तर केरळम या राज्याने हा प्रस्ताव आता दिलेला आहे. 25 लाख विमा म्हणजेच ओमन चंडी आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचे मोफत वार्षिक आरोग्य संरक्षण यामध्ये मिळणार आहे. प्रति कुटुंब प्रतिवर्ष 25 लाख रुपये मिळणार आहेत. 18.7% लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेले देशातील हे पहिलेच राज्य आहे. 2026-27 अर्थसंकल्पामध्ये 46,236 कोटी हे आता अलोकेट केलेले आहेत. म्हणजे एकूण बजेटच्या 19% एवढी प्रचंड रक्कम यासाठी अलोकेट केलेली आहे. केरळम हे भारतातील सर्वात वेगाने वृद्ध होणारे राज्य आहे. बारामती बसस्थानक राज्यामध्ये आता अव्वल ठरलेले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 याचे विजेते नुकतेच जाहीर झालेले आहेत. यामध्ये अ वर्ग बसस्थानकामध्ये बारामती बसस्थानक हे आलेले आहे. याला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. तर ब वर्ग बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे लाखनी बसस्थानक भंडारा विभाग. यामध्ये 50 लाख रुपये यांना मिळणार आहेत. तर क वर्ग बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे अकोले बसस्थानक अहिल्यानगर विभाग. यांना 25 लाख रुपये हे मिळणार आहेत. 112 भारतासाठी आता एकच हेल्पलाईन क्रमांक होणार आहे. नागरिक भारतात आता कुठूनही फक्त 112 डायल करू शकतात. सर्व सेवांचा यामध्ये समावेश असणार आहे. अमेरिकेच्या 911 आणि युरोपच्या 112 या प्रणालीप्रमाणे हे बनवले जाणार आहे. लक्षात घ्या, काही महत्त्वाचे क्रमांक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. 100 म्हणजे पोलीस, 101 अग्निशामक, 102 आणि 108 रुग्णवाहिका, 1033 महामार्गावरील आपत्कालीन सेवा आणि 1091 महिला हेल्पलाईन. यांसारख्या अनेक आपत्कालीन हेल्पलाईन 112 या एकीकृत हेल्पलाईनवर होणार आहेत. नागरिक आता भारतात कोठूनही फक्त 112 डायल करून ही सुविधा घेऊ शकतात. ब्लू ओरिजिनच्या न्यू ग्लेन रॉकेटचा चाचणी दरम्यानच स्फोट झालेला आहे. प्रसिद्ध उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या न्यू ग्लेन रॉकेटच्या इंजिन चाचणी दरम्यान स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरातील घरांना धक्के देखील बसलेले होते. उपग्रह प्रक्षेपणाच्या तयारीसाठी इंजिन चाचणी सुरू असतानाच हा अपघात घडलेला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यापूर्वी एप्रिलमध्ये इंजिन बिघाडामुळे एका उपग्रहाचे चुकीच्या कक्षेत प्रक्षेपण झाल्याने न्यू ग्लेनचे उड्डाण स्थगित करण्यात आलेले होते. हेच रॉकेट नासाच्या आर्टिमिस चंद्र मोहिमेसाठी लँडर पाठवण्यासाठी वापरण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे याच आठवड्यात नासाने ब्लू ओरिजिनला कोट्यावधी डॉलर्सचे कंत्राट देखील दिलेले आहे. अजय कोचर हे नुकतेच आता नौदलाचे नवीन उपप्रमुख झालेले आहेत. उच्चस्तरीय युद्ध सज्जता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी भारताचे नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारलेली आहेत. ही सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून देखील काम केलेले आहे. तत्पूर्वी त्यांनी पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ असताना ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून मोलाची भूमिका बजावलेली होती. कोचर हे 1 जुलै 1988 रोजी नौदलामध्ये रुजू झालेले होते. यूपीएससी कोचिंग संस्थांवर सीसीपीएची कारवाई. आता भ्रामक जाहिरातीमुळे प्रसिद्ध यूपीएससी कोचिंग संस्थेला 7 लाखांचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे. सीसीपीए म्हणजे काय, तर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी म्हणजेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने यूपीएससी निकालांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. वाजीराम आणि रवी IAS या नामांकित संस्थेला 7 लाखांचा दंड या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे. संस्थेने यूपीएससी CSE 2023 मधील यशस्वी उमेदवारांचे श्रेय घेताना भ्रामक माहिती दिल्याचे सीसीपीएच्या चौकशीमध्ये आढळलेले होते. सीसीपीए याचा फुल फॉर्म काय, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी. चर्चेतील मुद्दा कॉस्मोनॉट. नुकतीच अजय डोवाल यांनी रशियाच्या कॉस्मोनॉट याला भेट दिलेली आहे. त्यावेळी त्यांनी अंतराळातील कॉस्मोनॉट यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे. आता इतर देशाच्या अंतराळवीर काय, तर अमेरिकेचे ॲस्ट्रोनॉट्स, रशियाचे कॉस्मोनॉट, चीनचे तायकोनॉट, भारत व्योमनॉट किंवा गगनयात्री, फ्रान्स आणि युरोपचे स्पेशिओनॉट, मलेशियाचे अंगकासावान आणि जर्मनी आणि नेदरलँडचे राऊमफारर. उच्च न्यायालयातील विलंबावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नुकताच आलेला आहे. आता न्यायप्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या बंधनकारक वेळमर्यादा निश्चित केलेल्या आहेत. जामीन अर्जाचा निर्णय सुनावणीनंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 24 तासात द्यावा, अशा पद्धतीचा निर्णय देण्यात आलेला आहे. न्यायालयाचा आदेश काय आहे, तर निर्णयानंतर 24 तासात संकेतस्थळावर अपलोड करावा. राखून ठेवलेल्या निर्णयाबाबत याचिका दाखल झाल्यास 2 कार्यदिवसांमध्ये सुनावणी यादीमध्ये समाविष्ट करावी. 3 महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित आरक्षित निर्णय 7 दिवसांमध्ये अपलोड करावेत.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये 15 दिवसापर्यंत मुदतवाढ मिळू शकते. सर्व आरक्षित निर्णय हे 3 महिन्यांच्या आत जाहीर करणे बंधनकारक आहे. जामीन मंजूर किंवा शिक्षा निलंबित झाल्यास संबंधित आरोपीची त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी सुटका करावी. उद्दिष्ट काय? तर न्यायालयीन विलंब कमी करून नागरिकांना वेगवान, पारदर्शक आणि प्रभावी न्याय उपलब्ध करून देणे हा आहे. अमेरिका क्युबा दरम्यान ग्वातानामे बे येथे दुर्मिळ लष्करी चर्चा झालेली आहे. अमेरिका आणि क्युबाच्या अधिकाऱ्यांमध्ये ग्वांतानामे बे येथे महत्त्वपूर्ण लष्करी चर्चा पार पडली. ग्वांतानामे बे हा अमेरिकेचा नौदल तळ असून तो क्युबाच्या भूभागात स्थित आहे. 1903 मध्ये अमेरिकेने हा तळ क्युबाकडून भाडेपट्ट्यावर घेतलेला होता. त्यासाठी दरवर्षी सुमारे $4,000 भाडे या ठिकाणी देण्यात येत होते. क्युबाची मागणी असूनही अमेरिका हा तळ परत देण्यास आता तयार नाही आणि सध्या अमेरिका क्युबा संबंध तणावपूर्ण असल्याने ही चर्चा विशेष महत्त्वाची मानली जाते. लक्षात घ्या, आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ग्वांतानामे बे हे कोणत्या ठिकाणी आहे? तर क्युबा या ठिकाणी हे बेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या या आठवड्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.